अंतरा स्वाद अंतराचामध्ये तुमचं स्वागत आहे। गुळपोळी ही खूप छान लागते आणि संक्रांतीच्या दिवशी ही विशेषतः केली जाते। रेसिपी आज आपण बघणार आहोत। पोळी लाटताना सारण बाहेर येऊ नये त्यासाठी मी ते काही टिप्स सांगितल्या आहेत। त्या जर टिप्स तुम्ही फॉलो केल्यात तर तुमची गुळपोळी सुद्धा एकदम छान खमंग आणि खुसखुशीत होईल। सारण अजिबात बाहेर येणार नाही लाटताना। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण रेसिपी बघूया। संक्रांत जवळ आलेली आहे आणि संक्रांतीला बनवतात ती गुळपोळी। गुळपोळी ही खूप छान लागते आणि खमंगही लागते आणि थंडीमध्ये संक्रांतीला थंडीसाठी ही खास बनवली जाते। तर त्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते आपण बघूया। इथे 1.5 कप हे गावरान तीळ घेतले। हे बघा, हे मी इथे गावरान तीळ वापरले, पण जर तुम्हाला इथे पॉलिश केलेले तीळ वापरायचे असतील तर तुम्ही वापरू शकता। पण पॉलिश केलेल्या तिळामुळे या पोळीला जशी आपल्याला पारंपरिक चव हवी तशी येणार नाही। आहे की शक्यतो तुम्ही गावरान तीळच वापरा। नंतर 1 कप शेंगदाणे, 1 कप किसलेलं सुकं खोबरं, 1 कप बेसन आणि 1 कप गुळ। इथे मी ज्या मापाने तीळ घेतले त्याच मापाने इथे मी सर्व साहित्य घेतलेलं आहे। जायफळ पावडर चवीनुसार आणि वेलची पावडर चवीनुसार। जायफळ पावडर वापरताना बेतानी वापरा, कारण चुकून जर जायफळ पावडर ही जास्त झाली तर पोळीला कडवटपणा येऊ शकतो आणि झोपही भरपूर येऊ शकते, कारण जायफळामुळे खूप झोप येते। त्यामुळे वापरताना एकदम बेतानी वापरा। इथे मी साधारण 1 टेबलस्पून जायफळ पावडर घेतलेली आहे। तर आता आपण गुळ, वेलची पावडर आणि जायफळ पावडर सोडून सर्व साहित्य हे आपण भाजून घेणार आहोत। पण त्याआधी आपण जे सारण ज्यामध्ये भरायचंय त्याची कणिक भिजवून घेणार आहोत। तर आता आपण सारण ज्यामध्ये भरणार आहोत त्याची कणिक भिजवून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप गव्हाचं पीठ। ज्या मापाने आपण तीळ घेतले त्याच मापाने आपण सर्व प्रमाण घेतलेलं आहे। तर त्याच मापाने त्याच वाटीने आपण 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय। त्याच वाटीने आपण अर्धा कप हे बेसन घेतलंय आणि त्याच वाटीने आपण अर्धा कप हा मैदा घेतलाय। यामध्ये आपण घालणार आहोत चिमटीभर मीठ। कुठलाही गोडाचा पदार्थ घालताना शक्यतो मीठ घालावं, म्हणजे त्याने गोडाचा पदार्थ हा बॅलन्स होतो। आपण एका पळीमध्ये 1/4 कप हे तेल घेणार आहोत आणि तेल चांगलं कडकडीत तापवणार आहोत। आपलं इथे तेल कडकडीत तापलेलं आहे। तर आता मी गॅस बंद करते आणि आता आपण हे तेलाचं मोहन पिठामध्ये घालूया। आपण इथे असा एक खड्डा करून घ्यायचा आहे आणि यामध्ये हे कडकडीत तेलाचं मोहन हे घालायचं। याने पोळी ही चांगली खमंग आणि खुसखुशीत होते। चमच्याच्या मदतीने मिक्स करून घेते, कारण तेल खूप चांगलंच तापलेलं आहे। तर आपलं हे चमच्याने मिक्स करून झालेलं आहे, पण हे छान मिक्स करून घेऊया। चांगलं व्यवस्थित पीठ आपण मळून घेऊया। पीठ मळायच्या आधी हात स्वच्छ धुवून घेणं हे महत्त्वाचं आहे। स्वयंपाक करताना कायम हात स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मगच स्वयंपाक करायचा। तर मी इथे घट्ट कणिक मळून घेते। पाणी आपण हे अंदाजाने घ्यायचंय। जसं तुम्ही नॉर्मल कणिक भिजवता तसं आपण पाणी घालून थोडी घट्ट कणिक भिजवायची। अगदी पातळ नाही आणि अगदी घट्ट पण नाही। थोडंसं तेल घालणार आहे मी इथे। जेवढी कणिक छान मळाल तेवढी तुमची पोळी ही छान खमंग होईल। अशी मस्त मऊसूत कणिक छान मळून झालेली आहे। आपल्याला साधारणतः एवढी घट्ट करायची, याच्यापेक्षा जास्त घट्ट करू नका आणि जास्त सैलही करू नका। तर आता आपली इथे कणिक मळून झालेली आहे। तर आता आपण हे झाकून ठेवायचंय साधारणतः 15 मिनिटं, म्हणजे आपली कणिक ही छान मुरेल आणि आपल्या पोळ्या सुद्धा खमंग आणि खुसखुशीत होतील। तर आता आपण हे झाकून ठेवूया आणि बाकीचं जे साहित्य आहे ते भाजायला घेऊया। तर आता आपली कढई चांगली तापलेली आहे। यामध्ये आता आपण 1 कप सुकं खोबरं हे भाजून घेणार आहोत। आपल्याला हे चांगलं तांबूस रंगाचं होईपर्यंत भाजायचं आहे। सुकं खोबरं हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही नाही वापरलं तरी चालेल। पण सुकं खोबऱ्यामुळे काय होतं, याची चव खूप छान येते
पण जर तुम्हाला नको असेल तर नाही वापरलं तरी चालेल. मध्यम आचेवर आपल्याला भाजायचंय, फुल गॅसवर भाजू नका, नाही तर खोबरं हे जळलं जाऊ शकतं. सुकं खोबरं इथे छान तांबूस रंगाचं भाजून झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया. तर आता इथे 1 कप आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत. हे सुद्धा आपल्याला छान तांबूस रंगाचे होईपर्यंत भाजायचे. भाजलेले शेंगदाणे हे साला सकट वापरणार आहे, पण जर तुम्हाला साला सकट वापरायचे नसतील तर तुम्ही सालं काढून पाखडून मग ते वापरू शकता. आपले शेंगदाणे इथे भाजून झालेले आहेत. हे बघा, याची सालं पण सुटायला लागली आहेत, म्हणजे आपले शेंगदाणे बरोबर भाजून झालेले आहेत. तर आता आपण हे काढून घेऊया. शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता आपण तीळ भाजून घेऊया. त्याच कढईमध्ये आपण आता घेणार आहोत 1.5 कप हे गावरान तीळ. गावरान तिळामुळे या पोळीला खूप छान चव येते, पण जर तुम्हाला हे तीळ वापरायचे नसतील तर तुम्ही पॉलिश केलेले तीळ वापरले तरी चालेल. तीळ घेताना हे शक्यतो पाखडून घ्यायचे, निवडून घ्यायचे, कारण कधी कधी ह्याच्यामध्ये कचकच असते किंवा हलके छोटे दगड असतात, त्यामुळे अगदी निवडून घ्यायचे हे तीळ. इथे मी याच कढईत भाजते, त्यामुळे कुठे खोबऱ्याचे असे बारीक तुकडे राहिले किसलेले ते ह्याच्यात तुम्हाला दिसतंय काळसर रंगाचे. काय होतं, तिळामध्ये कधी कधी खडे असतात, त्यामुळे ते शक्यतो निवडून घ्यायचे. आपल्याला हे सर्व मंद आचेवरच भाजायचंय, फुल गॅसवर अजिबात भाजायचं नाहीये, नाहीतर हे जळू शकतं. तीळ हे नीट भाजले गेले पाहिजे, म्हणजे पोळी ही चांगली खमंग होते. जर चुकून कुठे कच्चे राहिले तर कच्चेपणा चवीला येऊ शकतो. ते आता छान भाजून झालेले आहेत. हे तीळ चटकायला लागले, म्हणजेच आवाज जो येतोय तसा व्हायला लागला की समजायचं आपले तीळ हे चांगले खमंग भाजलेले आहेत. रंगही थोडा बदललेला आहे. आपले हे तीळ भाजून झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. हे बघा, ते उडायला लागले, म्हणजे आपले तीळ हे बरोबर भाजले गेलेले आहेत. तर आपण हे तीळ काढून घेऊया. आपले तीळ भाजून झालेले आहेत. आता आपण बेसन भाजून घेऊया. याच कढईमध्ये आपण 1 कप हे बेसन घेतले. सगळं प्रमाण आपण एकाच वाटीने घेतले. आता आपल्याला हे छान गुलाबीसर होईपर्यंत भाजायचंय. बेसनामुळे काय होतं, पोळी ही छान खमंग होते आणि पोळी ही आपली फुटत नाही. नाहीतर गुळाची पोळी ही लाटताना फुटण्याची शक्यता असते, म्हणजे सारण बाहेर यायची शक्यता असते. त्यामुळे इथे आपण बेसन वापरलंय. बेसनामुळे पोळी आपली ही अजिबात फुटत नाही, म्हणजे सारण बाहेर येत नाही लाटताना. आता आपल्याला हे छान असं गुलाबीसर बेसन भाजून घ्यायचंय, म्हणजे पोळी ही आपली छान खमंग होईल आणि आपली पोळी लाटताना सुद्धा सारण बाहेर येणार नाही. बेसन सुद्धा आपल्याला मंद आचेवरच भाजायचंय, कारण कढई आधीच तापलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही गॅस वाढवलात तर कदाचित बेसन हे जळू शकतं. तर बेसन हे मस्त भाजलेलं आहे. याचा रंग सुद्धा छान गुलाबीसर आलेला आहे. आपल्याला एवढंच बेसन भाजायचंय, याच्यापेक्षा जास्त नाही, नाहीतर कडसरपणा येऊ शकतो. तर आता आपलं बेसन हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे बेसन काढून घेऊया. आता आपण हे सर्व मिश्रण पूर्णपणे थंड करणार आहोत आणि थंड झालं की हे मिक्सर मधून काढून घेणार आहोत. म्हणजे काय होईल, आपल्याला एक सलग वाटलं जाईल आणि पोळी लाटताना अजिबात फुटणार नाही. तर आता आपण हे पूर्णपणे थंड करायचंय. गरम असताना अजिबात मिक्सर मधनं काढू नका. हे सारणही खराब होऊ शकतं आणि मिक्सरही खराब होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला पूर्णपणे हे थंड करायचंय आणि थंड झालं की मगच मिक्सर मधून वाटायचंय. तर आता आपण हे पूर्णपणे थंड करूया. पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता आपण हे मिक्सर मधून वाटून घेऊया. हे थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचंय. आधी मी थोडं वाटून घेते, एकदम पण घालू नका, नाहीतर मिक्सरचं भांडं पण खराब होऊ शकतं. तर आता आपण हे वाटून घेऊया. आपलं इथे मिक्सरवर वाटून झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा प्रकारे आपण वाटलेलं आहे. मी तुम्हाला हाताने दाखवते. हे बघा, असं मऊसूत वाटलंय. म्हणजे बघा, असं नुसतं हाताने नुसतं दाबल्यावरती सुद्धा याचा गोळा होतोय. हे बघा, साधारण आपल्याला एवढं मऊ वाटायचंय. तर आता मी असंच बाकीचं पण वाटून घेते. आपलं इथे छान वाटून झालेलं आहे. हे बघा, असा मस्त गोळा होतोय
असं मऊसूत आपलं वाटून झालेलं आहे. इथे स्लोबन असं करून फिरवून हे वाटलेलं आहे. आपण आता यामध्ये 1 कप किसलेला गूळ घालणार आहोत. इथे गूळ हा किसूनच घ्यायचा आहे. जर तुम्ही खडे घेतले तर ते त्याची पोळी लाटताना हे मध्ये येऊ शकतात. जायफळ पावडर, वेलची पावडर, आपण हे छान मिक्स करून घ्यायचंय. इथे आपण गुळाची चव घेऊन बघायचे. जर तुम्हाला वाटलं की इथे गूळ कमी वाटतोय तर तुम्ही अजूनसुद्धा गूळ इथे ॲड करू शकता, कारण गुळावर पण असतं. कधी कधी गूळ हा अगोड पण असू शकतो. मी इथे मीडियम गोड हवं आहे म्हणून इथे समप्रमाणात गूळ वापरलेला आहे. आता आपलं हे सारण तयार झालेलं आहे. तर आता आपण गुळाची पोळी तयार करायला घेऊया. हे बघा, असं मऊसूत सारण आपलं तयार झालेलं आहे. म्हणजे पोळीमध्ये सुद्धा ह्याचा गोळा छान बसू शकतो. तर आता आपण गुळाची पोळी ही तयार करायला घेऊया. आता आपण कणिक जी झाकून ठेवली होती ती बघूया. मस्त आपली कणिक छान भिजलेली आहे, छान मुरलेली आहे, एकदम छान अशी भिजलेली आहे. गुळाची पोळी ही तयार करायला घेऊया. आता आपण गुळाची पोळी लाटायला घेणार आहोत. यासाठी इथे मी मैदा घेतलाय. पोळी आपण ह्याच्यावर लाटायची आहे, म्हणजे काय होतं, पोळी ही पुढे सरकते आणि खाली चिकटत नाही. इथे कणकेचा एक गोळा तयार करून घेणार आहोत. ते कणकेचा लाटी तयार केली. आता आपण ह्याची अशी वाटी तयार करायची आहे. एकीकडे मी तवा तापत ठेवलाय, म्हणजे आपली पोळी ही केल्या केल्या लगेच तव्यावर जाईल. आपण अशी वाटी तयार केलेली आहे. तर आता इथे जे सारण आहे ह्याच्यामध्ये एक मी असा गोळा तयार करून घेते हाताच्या ह्यानी. हे बघा, असा गोळा करून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये भरायचं आहे. हे बघा, असं दाबून भरायचं आहे. पोळी ही सगळीकडे व्यवस्थित लागली जाईल. तर आता आपण हळूहळू याला वळायचं आहे. जसं आपण मोदक वळतो तसंच आपल्याला हे वळायचं आहे. तर आता आपण ही लाटी इथे ठेवूया. हलक्या हाताने दाबायचं आहे, जास्त जोरात दाबू नका. आता आपण इथे थोडासा मैदा टाकणार आहोत आणि त्याच्यावर ही पोळी लाटणार आहोत. म्हणजे काय होईल, पोळी ही व्यवस्थित सरकली जाईल. तर आता आपण लाटण्याच्या मदतीने हळूवारपणे, आपल्याला जोर न लावता ही पोळी लाटायची. जोर अजिबात लावायचा नाही आहे, नाही तर पोळी ही तुटू शकते. हे बघा, हळूवारपणे सगळ्या बाजूने व्यवस्थित लाटली गेली पाहिजे, म्हणजे कडेपर्यंत आपलं सारण हे छान पसरलं जाईल. तुम्हाला जशी मोठी हवी आहे, लहान हवी आहे, तशी तुम्ही लाटी तयार करून पोळी ही बनवू शकता. पण मला मध्यम आकाराचीच हवी आहे, मला जास्त मोठी नको आहे. कडा याच्या व्यवस्थित पातळ झाल्या पाहिजेत. अगदी पण पातळ नाही, पण पातळ या झाल्या पाहिजेत. व्यवस्थित सगळीकडे आपलं बघा सारण हे छान पसरलं गेलं आहे. कडा या व्यवस्थित लाटल्या गेल्या पाहिजे, नाहीतर या अशा कडकडीत राहतात. ते मस्त लाटून झालेली आहे, बघताय तुम्ही. मी तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, आपली पोळी कुठेही फुटलेली नाही आहे अजिबात. मस्त अशी पोळी तयार झालेली आहे. तर आता आपल्या एकीकडे तवा तापत ठेवला होता, तोही तापलेला आहे. आता आपण ही पोळी या तव्यावर टाकून घेणार आहोत. पण टाकताना आपण असं मध्ये लाटणं ठेवायचं आहे आणि ह्यावरती ही पोळी अशी घालायची. हाताने अजिबात उचलायची नाही आहे, कारण याच्यामध्ये गुळाचा वापर आहे. पोळी कदाचित तुटू शकते. आणि ही बाजू आपल्याला वरच ठेवायची आणि ही जी खालची बाजू आहे ही तव्यावर आली पाहिजे. तर आता आपण अलगदपणे हळूहळू असा रोल करणार आहोत आणि ही पोळी उचलून अशीच आपण तव्यावर टाकणार आहोत. आता ही पोळी आपण अशी हळुवारपणे याच्यावर सोडणार आहोत. मस्त लाटली गेली, कुठेही आपली पोळी ही फाटलेली नाही आहे. माझी थोडी जरा मोठीच झाली आहे पोळी, पण हरकत नाही. तुम्हाला जर लहान करायचे असतील तर तुम्ही लहानही करू शकता, मध्यमही करू शकता. तर आता आपण मध्यम आचेवरती ही पोळी भाजून घेणार आहोत. काही जण ही पोळी भाजताना वरनं तूप लावतात,
पण मी लावणार नाही आहे, मी वरनं खाताना लावणार आहे. कारण काय होतं, कधी कधी आपण वरनं तूप लावतो आणि ती जर तशीच राहिली 2 दिवस तर त्याला एक असा खवटल्यासारखा वास येतो. त्यामुळे शक्यतो जर तुम्हाला लगेचच खायची असेल तर वरनं तूप लावलं तर चालेल, पण तुम्ही 2-3 दिवसांनी खाणार किंवा असं काही करणार असाल तर त्याला शक्यतो वरनं तूप हे लावू नका, नाही तर मग वास येईल. किंवा काय होतं, आपल्याला गुळाची पोळी आपण गुळाची पोळी एकदम पण अशा भरपूर खात नाही, थोड्या तर आपल्या उरतातच. तर आपण मग दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी जर खाल्लं तर कदाचित जे वरनं आपण तूप किंवा तेल लावतो त्याचा असा वास येतो, म्हणून शक्यतो लावू नका. पण जर तुम्हाला आवडत असेल आणि तुम्हाला चालणारी असेल तर तुम्ही लावू शकता. हळूहळू आपलीशी पोळी हलकी फुलायला लागलेली आहे. ही मध्यम आचेवरच आपल्याला भाजायचे. खालची बाजू पूर्णपणे झाली की मगच आपल्याला ही उलथायचे. अजिबात डायरेक्ट उलथू नका, नाहीतर ही पोळी तुटू शकते, कारण ह्याच्यामध्ये गूळ आहे. माझी इथे टाकतानाच थोडीशी फाटली, त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. पोळी ही छान अशी मस्त फुलते. एक 5 मिनटं ही पूर्णपणे आपण खालून भाजून घ्यायचे, मगच याला उलटवायचे. कारण तुम्ही बरेचदा असं उलटवत बसलात तर ही पोळी तुटू शकते. आता आपली ही पोळी झालेली आहे, 5 मिनटं झालेली आहेत. आपण ही पोळी अलगदपणे उलटून घ्यायचे. हे बघा, 1-2 ते 3 मिनटं आपण आता खालून भाजून घ्यायचे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे वरनं तूप लावू शकता. 1-5 मिनटं झालेली आहेत. आपण आता ही पोळी अलगदपणे उलटूया. हे बघा, आपली मस्त अशी खमंग गुळाची पोळी तयार आहे. मस्त आपली पोळी झाली. अजिबात कुठे फाटलेली नाही आहे किंवा फुटलेली नाही आहे, सारण कुठे आपलं बाहेर आलेलं नाही आहे. फक्त काळजी घ्यायची आहे की मंद आचेवरच आपल्याला ही पोळी भाजायची आहे. फुल गॅस ठेवलात तर गुळामुळे ही पोळी जळू शकते. आणि अजिबात हाताने उलटायला जाऊ नका, कारण इथे आपण गूळ वापरले. गूळ हा पटकन तापतो आणि हाताला चांगलाच चटका बसू शकतो. त्यामुळे उलटण्याचा वापर करा आणि त्यानेच पोळीही उलटवा. हे बघा, आपली मस्त अशी खमंग खुसखुशीत गुळाची पोळी तयार झालेली आहे. तर आता आपण ही पोळी काढून घेऊया. अलगदपणे आपल्याला उचलायचे आणि अशी ही जाळीवर ठेवायची. तर आपली अशी पोळी झालेली आहे. आपण आधी ह्याच्यावर काढायचे आणि नंतर आपण ही पोळी पेपरवरती ठेवायची. पेपरवर ठेवल्यामुळे काय होतं, ही पोळी अशी ओलसट होत नाही. आपण एकावर एक ह्याच्यावरच पोळ्या ठेवत राहिलो तर वाफेमुळे प्रत्येक पोळी ही ओलसट होऊ शकते आणि ओलाव्यामुळे ही पोळी खराब होऊ शकते. त्यामुळे पहिली पोळी आपण इथे काढली की ही दुसरी आपण जेव्हा काढायला घेऊ तव्यावरची पोळी, तेव्हा ह्यातली पोळी ही पेपरवर काढायची, म्हणजे न्यूजपेपरवर काढायची. म्हणजे वाफेमुळे ती चिकट होणार नाही आणि ओली होणार नाही. आता आपली ही खमंग गुळपोळी तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला दुसरी पोळी लाटून दाखवते. आपण इथे दुसरी लाटी घेतली आहे, त्याची अशी छान वाटी तयार करून घ्यायची. आता आपल्याला इथे थोडं थोडं सारण भरायचं आहे. तर आपल्याला मोदक वळतो तसं आपल्याला हळूहळू हे सारण वळायचं आहे. दाबून भरायचं आहे म्हणजे हे सुटणार नाही. थोडासा मैदा टाकायचा आहे म्हणजे पोळी ही सरकते व्यवस्थित आणि खाली चिटकत नाही. हलका हाताने दाबायचं आहे. तर आता आपण ही लाटूया. हलक्या हाताने लाटायची आपल्याला. आपली पोळी ही व्यवस्थित लाटून झालेली आहे. ह्याची जाडी तुम्हाला दाखवते. हे बघा, साधारणतः मी एवढी जाडी ठेवली आहे. तुम्हाला जर अजून जाडी हवी असेल तर तुम्ही करू शकता. हे बघा, मी एवढी जाडी ठेवली आहे, म्हणजेच पातळ केली आहे. तर आता आपली ही छान गुळाची पोळी लाटून झालेली आहे. असं आपण इथे मध्ये लाटणं ठेवायचं आहे. ही पोळी अलगद उचलायची, ह्याच्यावर टाकायची. अगदी दाबू नका, नाही त्याला चिकटून बसेल. हळूहळू याचा असा रोल करायचा आहे आणि अलगद अशी उचलायची. हे बघा, आता आपण अशीच तव्यावर टाकणार आहोत. तर आता आपण अलगदपणे हळूहळू अशी ह्याच्यावरती सोडणार आहोत. तर आपली गुळाची पोळी झाली. अजिबात कुठे कडा फाटलेल्या नाही आहेत आणि सारणही सगळीकडे शेवटपर्यंत गेलेलं आहे. आपली इथे खालची बाजू झालेली आहे. तर आता आपण ही पोळी अलगदपणे उलटवायची. तर आपली पोळी भाजली गेलेली आहे. उलटताना अगदी हळुवारपणे उलटा आणि कालथ्याचा वापर करूनच उलटवा. हाताने उलटवायला जाऊ नका,
गूळ हा पातळ होऊन पटकन हाताला चिकटला तर हात भरपूर भाजण्याची शक्यता असते. तर आता 1-2 मिनटं आपण खालची बाजू चांगली भाजून घेऊया. पण ही बाजू पलटून घेऊया अगदी हळुवारपणे. बघा, मस्त आपली खमंग खुसखुशीत गुळाची पोळी तयार झालेली आहे. तर आता मी ही पोळी हळुवारपणे याच्यावर काढणार आहे. बघा, मस्त आपली गुळाची पोळी खमंग अशी तयार झालेली आहे. तर आता आपण बाकीच्या पोळ्या करून घेऊया. आपल्या इथे गुळपोळ्या या तयार झालेल्या आहेत. मस्त अशा खमंग खुसखुशीत गुळपोळ्या तयार झालेल्या आहेत. इथे मी सारण हे थोडं जास्त बनवलं होतं. हे बघा, हे सारण माझं उरलेलं आहे, म्हणजे मी जास्तच बनवलं होतं. तर हे सारण, उरलेलं जे सारण आहे ते आपण हवाबंद डब्यामध्ये, म्हणजेच घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये भरून हे स्टोअर करू शकतो. साधारणतः हे 15 दिवस तरी असं टिकू शकतं. फ्रीजमध्ये साधारणतः हे महिनाभर टिकू शकतं आणि बाहेर ठेवलं तर हे साधारण 15 दिवस तरी आरामात हे सारण टिकू शकतं. सारण आहे, यामध्ये साधारणतः 10 ते 12 पोळ्या नक्कीच तयार होतील. जी कणिक भिजवली होती त्या कणकेच्या प्रमाणामध्ये साधारणतः आपल्या मोठ्या आकाराच्या ह्या माझ्या 6 गुळपोळ्या ह्या तयार झालेल्या आहेत. हे बघा, मस्त आपल्या अशा गुळपोळ्या तयार झालेल्या आहेत. खूप छान लागतात. या तुपाबरोबर खाल्ल्या जातात. तुम्हाला मी इथे पोळी एक दाखवते, जवळून दाखवते. हे बघा, मस्त अशी आपली गुळपोळी तयार झालेली आहे. याचं टेक्स्चरसुद्धा खूप छान आलेलं आहे. इथे मी गुळपोळी बनवताना गूळ हा समप्रमाणात घेतला आहे, कारण मला इथे मीडियम गोड हवं आहे. जर तुम्हाला गूळ जास्त हवा असेल तर जेवढं आपलं सारण आहे ते सारण बनवताना त्याच्यात जेवढा मावेल तेवढा गूळ तुम्ही अंदाजाने घालू शकता. पण मला इथे मीडियम गोड हवं आहे म्हणून मी इथे सर्व समप्रमाणात घेतलेलं आहे. या पोळ्या या थोड्या कडकच असतात. या थोड्या वेळाने थंड झाल्या की या थोड्या कडक होतात. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आवाज ऐकलात? अशा या कडक असतात. हे बघा, मस्त अशी गुळपोळी आपली छान तयार झालेली आहे. आपली खमंग खुसखुशीत गुळपोळी ही तयार झालेली आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे बघायला मिळतील. चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तर विश तुमची, डिश आमची. नमस्कार.